पूर्वीची एक म्हण आहे, नवरी पाहावी ओटामध्ये आणि पुरणपोळी पाहावी काठामध्ये. याच म्हणीला अनुसरून आज आपण कोल्हापुरी स्टाईल अगदी मऊ पातळ पुरणपोळी पाहणार आहोत. ही पुरणपोळी तयार करताना कसा गोळा भरावा, पुरण कसं तयार करावं, पीठ जास्त मेहनत न घेता कसं मळायचं, त्याचप्रमाणे अगदी नवीन मुलीलाही करू शकेल इतकी सोपी आपण ही पुरणपोळीची सर्व टिप्ससोबत रेसिपी सांगणार आहोत. अशी ही टम्म पोळी कशी फुगेल याच्या सर्व टिप्स दिलेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपी पाहू. इथे ह्या वाटीने सर्व मी माप घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण हरभरा डाळ घेतलेली आहे 2 वाटी, 1.5 चम्मच तांदूळ, 1.5 वाटी गूळ, 2.5 वाटी गव्हाचे पीठ. आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी पाहणार आहोत. आणि अर्धी वाटी मैदा. मैद्याचा जास्त वापर करायचा नाही. असं टोटली 3 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे. वासासाठी सुंठ, जायफळ आणि वेलची जरूर घाला. खूप छान सुगंधित पोळी तयार होईल. हळद, मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल. अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे. इथे साहित्याचा तुम्ही जर स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल. आता आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवणार आहोत. तुम्ही भांड्यामध्ये शिजवली तरी चालेल. अशा प्रकारे मी 2 वाटी हे हरभऱ्याचं डाळ घेतलेली आहे आणि 1.5 चम्मच तांदूळ. तांदूळ का घ्यायचे तर जे पुरण आहे ते चिकट बनण्यासाठी फक्त 1.5 चम्मच, जास्त तांदळाचाही वापर करायचा नाही. त्यानंतर अर्धा चम्मच आपण तेल घालणार आहोत आणि अगदी चिमूटभर मीठ. चवीनुसार नाही, चिमूटभर मीठ घालायचं. मीठ हे गोड पदार्थाला समतोल राखण्यासाठी घालायचं आणि थोडीशी हळद कलरसाठी घालायची. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. पूर्ण डाळीला हे तेल, मीठ सर्व लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी कुकरमध्ये डाळ शिजवणार आहोत. इथे तुम्ही पातेल्यामध्ये शिजवली तरी चालेल. मात्र शिजवताना हे पाणी गरमच घ्यायचं. गार पाण्यामध्ये डाळ कधीही घालायची नाही. गरम पाणी झाल्यानंतर ही डाळ घालायची. गार पाण्यामध्ये जर घातली तर डाळ पितळते आणि पुरणपोळी लाटता येत नाही व्यवस्थित. आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये दाखवल्या ठिकाणी अगदी एक थेंब तेल घालणार आहोत. कारण जे कुकरचं पाणी बाहेर पडतं, शिट्ट्या होताना जे बाहेर पाणी पडतं ते पडू नये, कुकर आपला घाण होऊ नये किंवा गॅस कट्टाही घाण होऊ नये, त्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे. जरूर करून पहा. अगदी मी 3 शिट्ट्या देणार आहे. थोडा गॅस वाढवायचा आणि 3 शिट्ट्या द्यायच्या. गॅस लगेच बंद करायचा शिट्टी झाल्यानंतर. आता आपण इथे पीठ मळणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी मैदा आणि 2.5 वाटी इथे मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. नेहमी डाळीपेक्षा थोडंसं पीठ जास्त घ्यायचं. कणिक आपल्याला जास्त लागते त्यासाठी. आता थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण ही कणिक मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीला जे पीठ मळतो तशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं. इथे जास्त मेहनत घ्यायची नाही, नॉर्मल हे पीठ मळून घ्यायचं. आता आपण एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि हे जे पीठ आहे ते त्यामध्ये बुडवायचं. पाणी जेवढं घ्यायचं, हे जे पीठ आहे ते बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आणि हे 10 मिनटासाठी, 10 ते 15 मिनटासाठी अशा प्रकारे ठेवायचं पीठ. अगदी जास्त मेहनत घ्यायला लागत नाही पीठ मळताना, त्यासाठी ही आपण ट्रिक वापरलेली आहे. आता आपण डाळ शिजलेली आहे. कुकरचं भांडं पाहू शकता, अगदी क्लीन आहे. अशा प्रकारे ही डाळ शिजवून घ्यायची. चेक करायची डाळ शिजलेली आहे की नाही. अशा प्रकारे एकच डाळीचा दाणा चेक करायचा नाही तर 2-3 चेक करायचं, कारण वरची डाळ जी आहे ती कच्ची राहू शकते. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण पुन्हा गरम पाणी घालायचं. गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं. आता आपण शेकसाठी यातील पाणी काढून ते घेणार आहे. त्यासाठी आपण इथे गरम पाणी घातलेलं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायचं. एक उकळी आल्यानंतर यातलं पाणी काढलं ना, जी शेक बनते ती खूप छान टेस्टी लागते. त्यासाठी उकळी येऊ द्यायचं पाण्याला आणि यातलं पाणी आपण आता काढून घेणार आहोत शेकसाठी. अशा प्रकारे प्लेट लावायची आणि यातील सर्व पाणी काढून घ्यायचं. अगदी सर्व पाणी काढून घ्यायचं. 1 चम्मचही पाणी राखायचं नाही. अशा प्रकारे पूर्ण डाळ कोरडी करून हे पाणी काढून घ्यायचं. जर पाणी राहिलं ना तर पुन्हा डाळ शिजवण्यासाठी वेळ जातो. त्यासाठी पूर्ण डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आणि यातली थोडीशी डाळ टाकायची शेकसाठी. खूप छान टेस्ट लागते. जरूर करून पहा अशा प्रकारे. आता आपण पुन्हा गॅस लावायचा आणि आता इथे मी गूळ घातलेला आहे.
तो गूळचा थोडासा व्हिडिओमध्ये स्किप झालेला आहे. पूर्ण गूळ बारीक होईपर्यंत पूर्ण गूळ अशा प्रकारे एकजीव झाला पाहिजे. अशा प्रकारे शिजवून घ्यायचं. थोडंसं नॉर्मल गॅसवरती ही डाळ शिजवून घ्यायची. पाहू शकता गूळ आणि डाळ छान शिजलेले आहे. कलर पूर्ण चेंज झालेला आहे. आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतरच यामध्ये आपण वेलची, सुंठ आणि जायफळ याची पावडर घालायची. खूप छान सुवासिक आपल्या पोळ्या तयार होतात. जरूर करून पहा. अशा प्रकारे थंड झाल्यानंतर हे पीठ म्हणजे पुरण आहे ते घट्ट होतं. त्यासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं. इथे आपण मिक्सरचा वापर पुरण तयार करण्यासाठी करणार नाही, तर इथे आपण एक ट्रिक ही वापरणार आहोत, ती जरूर पहा. आता आपण 10 ते 15 मिनिटानंतर ही कणिक काढून घ्यायची पाण्यातून. आता पाण्याचा वापर केला नाही तरी चालेल. आता हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं. आता इथे पीठ मळताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, कारण हे पीठ छान आपलं भिजलेलं आहे. अशा प्रकारे मळून घ्यायचं थोडंसं पीठ. आधीची माणसं पाहू शकता पुरणपोळी लाटताना हे पीठ आहे ते खलबत्त्याने किंवा व्हणावर पूर्ण अशा प्रकारे पीठ हे तयार करून घ्यायचे. पीठ खूप छान मळावं लागत होतं. हे अशा प्रकारे ट्रिक करून आपण हे पीठ छान भिजवून घ्यायचं आणि थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा हे झाकून ठेवायचं. कॉटनच्या कापडाखाली झाकून ठेवलं तरी छान आहे. मिक्सर किंवा पुरणपोळीची जी चाळण आहे तिचा वापर न करता ही जी पिठाची चाळण आहे तिच्यावर आपण हे पुरण तयार करणार आहोत. अगदी पिठासारखं बारीक आपलं पुरण तयार होतं आणि अगदी दुप्पट आपलं हे पुरण तयार होतं. भरपूर याच्यापासून फायदा होतो, म्हणजे पोळी छान फुगते पण आणि अगदी दुप्पट पोळ्या तयार होतात. पाहू शकता अगदी असं हे पिठासारखं आपण पुरण तयार केलेलं आहे. पुरण आणि पिठाचा समतोल राखता आला ना, त्यालाच याची पोळी छान बनवता येते. आता आपण गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवायचा स्लो गॅसवरती आणि सर्वप्रथम लाटण्याला आणि पळपुटाला तेल लावून घ्यायचं. आता सर्वप्रथम असा छोटा गोळा घ्यायचा, त्यामध्ये पुरण घालायचं आणि चेक करायचं आपली पोळी कुठे फाटत तुटत नाही ना. अशा प्रकारे आपण सर्वप्रथम पहिल्यांदा चेक करून घ्यायचं. पूर्वीच्या बायका अशा प्रकारे सर्वप्रथम करायच्या, त्यावरच कळायचं की त्यांना पोळी जमणार आहे की नाही. आता आपण अशा प्रकारे एक छोटासा गोळा घ्यायचा. दाखवल्याप्रमाणे हाताने असं थोडासा पसरवून घ्यायचा. समबाजूने सर्व करून घ्यायचा आणि त्यामध्ये अशा प्रकारे पुरण भरायचं. पुरण भरताना पाहू शकता अशा प्रकारे आतल्या बाजूला थोडंसं हे पुरण घालायचं आणि जो गोळा आहे तो अशा प्रकारे हाताने आतल्या बाजूला ओढायचा, जेणेकरून जे पुरण आहे ते पूर्ण पोळीच्या मध्ये जातं. त्यासाठी अशा प्रकारे गोळा भरायचा. गोळा भरायला ना पोळी लाटण्यात काही अवघड नाही. अशा प्रकारे पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि जो आपला हाताचा चंपा आहे त्यानं ना थोडंसं हे प्रेस करायचं, जेणेकरून जे पुरण आहे ते पूर्ण पोळीला जातो त्यासाठी. आणि लाटताना अशा प्रकारे लाटायचं. पूर्ण जी पोळी आहे लाटणं आहे ते एका बाजूला अशा प्रकारे ओढून घ्यायचं. एकदम ओढायचं नाही, अगदी हलका हाताने हे सर्व पुरणपोळी आहे ती लाटून घ्यायची. पाहू शकता जे पुरण आहे ते अगदी छान आपलं काटोकाट आपलं जातं. अशी अगदी पातळ अशी आपली पुरणपोळी तयार करून घ्यायची. जे सारण आहे ते पाहू शकता दिसत आहे पूर्ण पोळीमध्ये पसरलेलं आहे. अशा प्रकारे ही पुरणपोळी लाटून घ्यायची. आता थोडंसं तेल लावायचं लाटण्याला आणि अशा प्रकारे ही लाटण्यावरती पोळी घ्यायची. अगदी 1-2च उरळ्या करायच्या आणि अशा प्रकारे पोळी उचलायची. तव्याला तेल लावायचं आणि ही पोळी अशा प्रकारे घालायची आणि आता गॅस थोडासा मिडियम वाढवायचा. आता आपण अशा प्रकारे पोळी टाकलेली आहे. आता आपण ही पोळी हातानेच आपण ही पलटवायची. असं चेक करायची पूर्ण भाजली आहे की नाही आणि पलटून टाकायची. पाहू शकता अगदी छान अशी टम्म आपली पोळी फुगते. अगदी चुलीवर ह्या पोळ्या अगदी टम्म फुगल्या जातात. पाहू शकता अगदी मऊ अशी आपली ही पोळी तयार झालेली आहे आणि अगदी काठ ही पाहू शकता अगदी छान असे नाजूक काठ आणि नाजूक पोळी तयार झालेली आहे. अगदी कोल्हापुरी स्टाईल ही पोळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी 2 पोळ्या खाल्ल्या ना की पोट भरावं अशी ही पोळी तयार होते आणि अगदी सुवासिक पोळी तयार होते. पाहू शकता अजिबात हाताला तेलही लागत नाही. तयार आहे आपली पुरणपोळी. आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. धन्यवाद.